हरीश पाटील यांनी जिंकल्यात, जे कोपरी टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? गोलंदाजी करणार मी. गोलंदाजी करण्याचा निर्णय समोरच्या कॅप्टनने घेतला. बॅटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. 4 षटकांमध्ये किती धावा बनवणार? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केलेत, पुढे जाण्याकरता हा प्रयत्न आता जास्तीत जास्त होईल तुमचा? नक्कीच नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करू. चांगला मॅच या ठिकाणी हरीशजी या ठिकाणी पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असेल. टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकलाय कोपरी टीमचे कॅप्टन हरीश यांनी आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय वसे कोळीवाडा टीमला. आता मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करूया. विस्फोटक अशी खेळी साकारली, 26 धावा बनवल्यात निखिल ओघे याने आणि त्यांचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा सन्मान होतोय. कॉंग्रॅच्युलेशन निखिल, वेल प्लेड. खूप सुंदर खेळ केला. तुषारजी आमच्यासोबत जुडले जात आहेत. एक बघायचं झालं तर एक आगरी रत्न म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. नेहमीच केअरटेकर म्हणून अजिंक्य स्पोर्ट्स संघाच्या बाजूने त्यांना आपण अनेक वेळा पाहिलंय. तुषारजी, आगरी चषक मला वाटतं इतके संघ खेळलेत, इतक्या टुर्नामेंट झाल्या, परंतु आगरी चषक भरवण्याची संकल्पना कुणीच पुढे आणली नव्हती. फॉलो गँगने ती संकल्पना पुढे आणली आणि प्रत्यक्षात इथे उतरवली सुद्धा. या आगरी चषकाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय असतील? फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 अतिशय चांगली संकल्पना आहे. निश्चितच प्रत्येक वर्षाची संकल्पना कोणत्या तरी संघाने ही अशी स्पर्धा भरवावी, जेणेकरून आपल्या लोकल म्हणजे स्थानिक खेळाडूंना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशी स्पर्धा नेहमीच अग्रेसर ठरत असते. आणि मी फॉलो गँगचं यासाठी पुन्हा एकदा निश्चितच कौतुक करेल की हा थोडासा वेगळा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. तदनंतर प्रत्येक गावातून प्रत्येक खेळाडू आपल्या समाजासाठी आपल्या संघासाठी खेळत असतो आणि फॉलो गँगने स्थानिक खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2000 या सर्व खेळणाऱ्या संघांचा तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचा, ही स्पर्धा बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण कोणतीही स्पर्धा आपल्याशिवाय अपूर्ण असते आणि निश्चितच फॉलो गँगने एक चांगला प्रयत्न प्रत्येक वर्षी ते असा प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो आणि या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी. चांगलं वक्तव्य या ठिकाणी तुषारजी गावडे यांनी व्यक्त केलं. आणि खरं तर आगरी समाज म्हटलं तर आगरी समाजाचे लोक आज जर बघितलं तर चांगली प्रगती करत आहेत. या जुचंद्र गावाचा जर आपण विचार केला तर जुचंद्र गावामधून आगरी समाजाचे ट्रेन चालक सुद्धा तुम्ही पाहिलेत. जसं आपण नरेंद्र पाटील यांना बघतोय, जे नेहमीच हप्त्यातून 1 ते 2 वेळा विरार टू चर्चगेट ही ट्रेन सुद्धा चालवत आहेत. अनेक अनमोल रत्न आहेत. अमेरिका गॉट टॅलेंटमध्ये आपण बघितलं तर स्वप्नील भोईर यांना पाहिलं होतं, जे अमेरिका येथे जाऊन चांगला डान्स, चांगला परफॉर्मन्स देऊन गेलेत. कोरिओग्राफरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील हे सुद्धा चांगले कलाकार आहेत. काही रांगोळी कलाकार आहेत आणि या सर्वांचाच अभिमान आम्हाला या ठिकाणी आहेत, कारण ही सर्व आगरी रत्न आहेत. म्हणूनच मित्रांनो, पुन्हा एकदा जोरदार आवाजात मला जय आगरी. तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. तर या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपल्याला जी पाहायला मिळते ते आगरी रत्न आदरणीय सन्माननीय जिग्नेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत जिग्नेश म्हात्रे साहेब, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते, ते भैरव कलेक्शन यांच्या माध्यमातून तेजसजी पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्यांचा देखील खूप खूप आभार. तदनंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट देखील आपल्याला पाहायला मिळते, ब्रँडेड स्पोर्ट्सच्या माध्यमातून कैवल्य पाटील बंधू यांच्या मार्फत आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील आपण कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आभार. तदनंतर सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक षटकार यासाठी बॅट देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ती पुरस्कृत केली आहे केक नेशन यांच्या माध्यमातून पियुषजी पाटील आणि कामेशजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आभार. तदनंतर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यासाठी आपल्याला प्राप्त झालाय आदरणीय सन्माननीय
अशोक सकाराम केणी यांच्या माध्यमातून त्यांचं देखील आभार. आणि या स्पर्धेसाठी आपल्याला चेंडू पाहायला मिळतात, बॉल पाहायला मिळतात ते आदरणीय सन्माननीय अभिषेक म्हात्रे दादांच्या माध्यमातून. तदनंतर या स्पर्धेसाठी 3 दिवस पाहण्याची सुविधा आपण पाहतोय आणि ती सनी भुईर दादांच्या माध्यमातून लाभली आहे. तदनंतर या स्पर्धेसाठी संपूर्ण कोल्ड्रिंक्स बावेजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. तदनंतर या स्पर्धेसाठी नाश्ता राजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. तदनंतर या स्पर्धेसाठी बिस्लेरी चेतन पाटील माऊली आड यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचं सर्वांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. तर लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर 30 सर्कलमध्ये ऍड केला जाईल. आणि कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारची नियमावली या स्पर्धेमध्ये अगदी जर पाहिलं तर अंमलबजावणी केली गेली, आज देखील केली जाईल. आणि ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे हे देखील लक्षात ठेवा. तर सामन्याला सुरुवात होत आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. फ्रँकी रोनियल हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती राजेश ओगे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आडव्या बॅटनं अगदी खेचून मारलाय हा फटका, मिड विकेटला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. हाफ आर्म फुल करत असताना मिड विकेटला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि इथे 2 धावा मिळाल्या फलंदाज फ्रँकीला. मागील मॅच मध्ये फ्रँकीने खूप चांगली बॅटिंग केली आणि चांगली कामगिरी त्याची राहिली होती पहिल्या सामन्यामध्ये, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या विरोधात खेळत असताना गोलंदाज तयार. लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन, एक धाव, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेत. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, कमालीची. इथे पाहिलं तर रॉमिनलचं कौतुक करावं लागेल. अगदी वेगाने तो धावला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजेश ओगे बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मोठा फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? अगदी पोहोचलेत, परंतु झेल कंप्लीट करू शकलेले नाही आहेत. खूप चांगला प्रयत्न होता त्या क्षेत्ररक्षकाचा. काय जबरदस्त एफर्ट्स लावला, कमाल दाखवली होती या क्षेत्ररक्षकानं आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजेश ओगे आज चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. त्याच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे, कारण तो चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि तो जाणला जातो अचूक टप्पा गोलंदाजी करण्यासाठी. खोला टाकलाय, अराउंड द काप आहे, चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथे देखील फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॅटिंग करतोय वसई कोळीवाडा हा संघ. या मॅच मध्ये पहिला सामना खूप चांगल्या रीतीने या संघाने जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर अगदी खेळ खूप चांगला राहिला होता वसई कोळीवाडा टीमचा. घोडदेव संघाचा पराभव केला, त्यामुळे या संघाचा देखील आत्मविश्वास वाढला. आत्मविश्वास भरपूर महत्वाचा आहे. कॉन्फिडन्स हा भरपूर महत्वाचा आहे क्रिकेट या खेळामध्ये आणि तो कॉन्फिडन्स अगदी या खेळाडूमध्ये आपल्याला दिसतोय, जाणवतोय. चांगला खेळ करावा लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, धावायला देखील दम लागतं आणि धावल्यानंतर देखील दम लागतं आणि या चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल या दोन्ही संघांना या मॅच मध्ये. इथे मोठा फटका, चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज रॉनियलच्या बॅट मधून. राजेश ओगेच्या विरोधात ठोकलाय षटकार. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे पाहिलाय आशालभूत नजरेनं, पंच सहमत नाहीये. अपील जोरात होती परंतु पंचाने खालीच ठेवली. इथे लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. चेक. तर लगेच आमचे पाठीराखे आणि नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे
त्या साखऱ्या कोणत्याही बाबतीत असो, आमच्या आदरणीय सन्माननीय तुषारजी गावडे सर यांचा यथोचित स्वागत सन्मान करतोय. तर मी विनंती करतो प्रथमेश म्हात्रे यांना आपल्या तुषार दादा यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आणि या ठिकाणी व्यापीसर आमचे पाहुणे सुद्धा उपस्थित झाले. वेलकम वेलकम सर. तुषार दादा यांना विनंती करतो. नेहमीच आम्हाला सहकार्य करतात, आमची पाठराखण करतात आणि अशा माणसांची खरंच आपल्याला गरज असते. कोणतीही स्पर्धा असो, काही असो, नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे तुषारजी गावडे दादा यांचा हेतूची स्वागत सन्मान हार्दिक यांच्या मार्फत. धन्यवाद दादा, खूप मोलाचं सहकार्य आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी तुषारजी गावडे साहेबांचा स्वागतीने सन्मान केला जातो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अजिंक्य स्पोर्ट्स हे नाव आणि तुषारजी गावडे हे दोन नावं अगदी जर पाहिलं तर जुचंद्र परिसरामध्ये खूप जास्त चर्चेमध्ये असलेली नावं आणि त्यांचा या ठिकाणी स्वागतीने सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 भरत पाटील आल्या आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर रोनियल या खेळाडूला आपण पाहतोय. खोलात टाकला, बिग हिट केला, मिड विकेटला कमालीचा स्ट्रोक सजवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार रुबाबदार षटकार. काय फटका सजवलाय रोनियलला, कमालीचा सो बॅट्सविंग प्रॉपर टायमिंग या चेंडूवरती. इथे स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला चॉफ केलाय, दिशा दिली, चेंडूला कापलाय आणि इथे 2 धावा मिळतील या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या आता पाहायला मिळते वसई कोळीवाडा या टीमची. याच वर्षी याच हंगामामध्ये या 2 संघांमध्ये वसई कोळीवाडा या क्रीडा स्पर्धेमध्ये अगदी सामना झाला होता. तो सामना जिंकला होता वसई कोळीवाडा या टीमनं आणि त्या मॅच मध्ये फ्रँकी अक्षरशः बरसला होता. त्याच्या बॅटमधून 54 धावा देखील आपण पाहिल्या होत्या आणि इथे पुन्हा एकदा त्याच 2 बलाढ्य संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. हा प्रकार चेंडूला पूल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, इट इज आउट ऑफ द पार्क, सिक्सर. तर क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना देखील पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. जो क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मैदानाच्या बाहेर झेल पकडेल त्याला फॉलो ग्रुपच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक. खूप चांगली संकल्पना. आईवा झेलसाठी 300 रुपयाचं पारितोषिक फॉलो गँगच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीपचा फटका गॅप मध्ये खेळलेत परंतु शतरक्षण लाजवाब. वाह वाह वाह, काय शतरक्षण पाहायला मिळतंय. अफलातून शतरक्षण पाहायला मिळालं. नमन होता, नमन ओगे. कमालीचं शतरक्षण पाहायला मिळालं. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिला, बॉडी स्ट्रेच केली आणि खूप चांगल्या रीतीने चेंडू अडवला. नमन ओगे, नाम तो सुना होगा. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. चांगल्या रीतीने चेंडू त्याने अडवला. इथे फटका फसला. मिड ऑफला शतरक्षक आहेत, पुढे येतील परंतु झेल पकडू शकत नाही. त्यापासून थोडासा चेंडू दूर होता. इथे एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 30 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा पाहायला मिळतात. रोनियल चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. अगदी तो आक्रमकता दाखवतोय. या मॅच मध्ये काय बॅटिंग केली या रोनियलनं, कमालीची बॅटिंग. भरत पाटील फुलटो चेंडू होता, फक्त या चेंडूला दिशा दिली, चेंडूला कापलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी नमन थोडीशी चुकी करतोय आणि ते जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली रोनियल आणि फ्रँकी या 2 खेळाडूंमध्ये. या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना थांबला सूर्य ना थांबल्या धारा, या धुंद वादळाला कोठला किनारा. बाबा आमटेचं हे वाक्य अगदी जर पाहिलं तर ही मैदानामध्ये जर पाहिली ना तर वसई विराची वादळं आहेत.
त्यामुळे हे मैदानामध्ये विनाश करणारच, विध्वंसक करणारच, आणि तोच मैदानामध्ये विध्वंसक अगदी फलंदाजाच्या माध्यमातून तुम्ही पाहता का बॅटिंग केली आहे, कमालीची बॅटिंग रोनियलने इम्प्रेस केला. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून 2 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत फलकावरती धावा केले तर 33 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये श्री सत्यनारायण कोपरी टीमला कमबॅक करावाच लागेल, कारण अगदी पाहिलं तर रोनियल चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाचा खेळ देखील चांगला राहिलाय आणि रोनियलचे अगदी आय सेट चांगले आहेत. त्याच्या बॅटवरती चेंडू चांगल्या रीतीने येतोय, चांगली नजर जमली आहे त्याची या मॅच मध्ये. आणि अगदी असं म्हटलं जातं ना, सुवर्ण कलेतून पुढे आलेला रोनियल या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला रोखणं सध्याच्या घडीला कठीण आहे. परंतु एका बाजूला फ्रँकीला देखील आक्रमक व्हावं लागेल टीम वसई कोळीवाडा या टीमसाठी. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती कौस्तुभ आला. चांगला धाटणीचा तो गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी त्याची राहिली होती, परंतु इथे त्याला कमबॅक करावा लागेल. कर्णधाराने विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी त्याला करावी लागेल या मॅच मध्ये. कौस्तुभ लेफ्ट आर्म राऊंड विकेट फ्रँकीच्या विरोधात विथ द टर्न विथ द बाउन्स. क्या बात आहे कौस्तुभ, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, कारण या चेंडूवरती बाउन्स देखील मिळालं, टर्न देखील मिळालं. चांगला चेंडू कौस्तुभच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आणि कमबॅक करणारं षटक राहिलं ना तर नक्कीच या मॅच मध्ये श्री सत्यनारायण कोपरी संघ देखील घुसखोरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज कौस्तुभ लेफ्ट आर्म राऊंड विकेट फ्रँकीच्या विरोधात इथे चेंडूला हुक केलाय. शतरक्षक आहे तिथे डीप मध्ये, त्याला अगदी बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे दणदण करत. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हुकचा फटका पण पहिल्या आणि या चेंडूवरती 4 धावा बुक देखील केल्या फ्रँकीनं. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. खोलवर टपला चेंडू आहे, परंतु तिथून बॅटची टेकन पहिला धक्का आणि ती विकेट मिळवली आहे कौस्तुभनं. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. बॅटनं चेंडूला टर्न केला मिड विकेटला. प्रोटेक्शन आहे, परंतु इनटू द गॅप बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. काय फटका खेळलाय, कमालीचा स्ट्रोक. अगदी शिंप्याने सुईमधून धागा काढावा ना, अगदी तसाच काही गॅप मधून फटका काढला. इथे आडवा बॅटनं अजून एक धमाका विजयच्या बॅट मधून येतोय षटकार. काय फटकाला विजयच्या बॅट मधून, जणू काही खेळाडू कक्षामधूनच तो सेट होऊन आला. विजयच्या बॅट मधून वीज कडकडावी ना असा षटकार आला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेटला दर्जेदार फटका पाहायला मिळाला. कौस्तुभच्या विरोधात आणखीन एक कडक 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 षटकार.
या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 53 या आकड्यावरती. विजय काय बॅटिंग करतोय, 3 चेंडूवरती त्याच्या बॅट मधून धावा आले त्या 16 धावा. व्हॉट अ बॅटिंग, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. कौस्तुभचे मागील 3 चेंडू अगदी खराब राहिले होते आणि त्या 3 चेंडूवरती मोठे फटके आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 53 या आकड्यावरती. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजय मैदानावरती आलाय, परंतु अगदी वसई विरार परिसरामध्ये या खेळाडूला कृष्णा या नावाने जास्त ओळखलं जातं, परंतु आज विजय चांगली बॅटिंग करतोय. विजय कृष्णा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वसई कोळीवाडा संघासाठी सातत्याने त्याने खूप चांगला खेळ केला. असा खेळाडू जास्तीचा वेळ खर्च करू नका. आतापर्यंत 3 षटकासाठी तुम्ही 17 मिनिटे खर्च केलेत श्री सत्यनारायण कोपरी संघ. यस, अगदी जर पाहिलं तर नवीन चेंडू मैदानामध्ये प्रोव्हाइड करायचा. आतापर्यंत चांगला खेळ केला. तर मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 53 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना वसई कोळीवाडा आणि एका बाजूला आपण कोपरी संघाला पाहतोय. या 2 संघामध्ये सामना सुरू आहे. यानंतर होणारा सामना मोरवा संघ आणि गोडदेव दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी, मोरवा आणि गोडदेव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती ध्रुव आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला आपण रोनियलला पाहतोय. काही चांगली बॅटिंग रोनियलने केली आतापर्यंत या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग तो करतोय, मोठे फटके सजवतोय. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू होता. समोरच्या दिशेने चांगला ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि इथे फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 54 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती जर मोठा फटका खेळायचा असेल ना तर तुम्हाला प्रॉपर टायमिंग करावं लागतं. चेंडूच्या रेषेपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचावं लागतं आणि तदनंतर तुम्ही मोठा फटका खेळू शकता. अगदी जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक आला होता रोनियलच्या बॅटमधून. रोनियल थोडासा शांत राहिला, परंतु विजय अगदी जर पाहिलंय तर मागील काही चेंडूवरती आक्रमकता दाखवतोय. चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. इम्प्रेस केलाय त्याने देखील. स्विचिटचा फटका, कमालीचा स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला. इथे फक्त 2च धावा मिळतील, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि संघाची धावसंख्या या 2 धावेनं जाऊन पोहोचली अब तक 56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे, परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करावा लागेल श्री सत्यनारायण कोपरी या टीमला, कारण चांगली बॅटिंग आहे या टीमकडे देखील, परंतु धावा कुठेतरी रोकाव्या लागतील या षटकामध्ये. ओव्हर द विकेट ध्रुवचा चेंडू सरळ बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर डाऊन द ग्राउंड. लॉग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल लांब 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 लचक षटकार. काय जबरदस्त फटकायला विजय कृष्णाच्या बॅट मधून समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला अगदी उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अजून एक उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचतील त्या ठिकाणी. अगदी कॉलिंग खराब आहे, जजमेंट चुकलंय आणि ते 2 धावा. तिसरीचा प्रयत्न, 3 धावा देखील इथे पूर्ण. काही चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 4थीचा प्रयत्न इथे केला जाईल का आणि ते 4थी धाव घेत असताना धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. धावबाच्या स्वरूपात रोनियल बाद झालेत. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता इथे विजयचा, परंतु रोनियल धावबाच्या स्वरूपात इथे बाद झालेत. संघाची धावसंख्या 65 या आकड्यावरती, माफ करा 65 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात.
नवीन फलंदाज जॅक्सन मैदानावरती येतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय या मॅच मध्ये, या षटकातील, आणि अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ध्रुवला इथे कमबॅक करावा लागेल, कारण इथे जर पाहिलं तर त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग विजय करतोय विजय कृष्णा. आज जर पाहिलं तर आपल्या नावाला शोभणारा, आपल्या लौकिकाला साजणारा आता खेळू मैदानावरती सादर करतोय. कमालीची बॅटिंग त्यांनी केली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ध्रुव बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, इथे शतरक्षक नाहीये. बॉल जातोय इनफिल्डच्या वरून अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका विजयच्या बॅट मधून. षटकार आणि चौकारांची सरबत्ती या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. का बॅटिंग करतायत फलंदाज, जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडू मध्ये 31 धावा विजयच्या बॅट मधून. यावेळेस विजीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे तिथे पॉइंट क्षेत्रामध्ये, अगदी जर पाहिलं तर कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये डीप मध्ये, आणि इथे जर पाहिलं ना तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 71 या आकड्यावरती, आणि 72 धावांचं टार्गेट सेट केल्या श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या विरोधात. का बॅटिंग केली आहे विजयनं. 33 धावा विजयच्या बॅट मधून या मॅच मध्ये. आक्रमकता त्यांनी दाखवली, अक्षरशः तो गरसला या मॅच मध्ये. मैदानाच्या चहू बाजूनं त्याच्या बॅट मधून फटके आलेत. अफलातून बॅटिंग, कारण रोनियल आणि फ्रँकीनं चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी पाहायला मिळाली. मधल्या फळीमध्ये विजय कृष्णा मैदानावरती आला आणि तो अक्षरशः बरसला. व्हॉट अ बॅटिंग, चांगली बॅटिंग. तर या मॅच मध्ये 72 धावांचं टार्गेट सेट केलंय, आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील आगरी रत्न आणि महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक संदीपजी गावण सर आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी. ही आगरी कोळी गीतं या ठिकाणी वाचतोय.
पुन्हा एकदा धन्यवाद मानतोय मी निशांत पाटील यांचं. पहिल्या डावामध्ये त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, गोड आवाजात रिझवण्याचं आणि भिजवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय. पहिला डाव बॅटिंग करणाऱ्या टीमचा संपला. वसई कोळीवाडा टीमद्वारे विस्फोटक आणि विध्वंसक खेळी करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. फ्रँकी यांनी 9 बॉलमध्ये 15 रनाचं योगदान दिलं. रोनियल या बॅटरने 7 बॉलमध्ये 22 धावा बनवल्या. त्याचबरोबर विजय यांनी 8 चेंडूचा सामना केला. 8 चेंडूमध्ये 38 धावांचं योगदान दिलं. 8 चेंडूंमध्ये 33 धावांचं योगदान दिलं आणि धाव फळकावर धावा जमा झाल्यात 71. 72 या धावसंख्येचं टार्गेट असेल. नुकताच कोळी गीत आपण ऐकलं. खरं तर कोळी समाजाची देवता म्हणून कडेश्वरी मातेकडे पाहिलं जातंय, एकविरा मातेकडे सुद्धा पाहिलं जातंय आणि खास करून वेताळदेव, कुरुसदेव हे त्यांचं दैवत आपल्याला पाहायला मिळतं. कडेश्वरी माता म्हणजेच बारेकरी आई, हिचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करेन. आज आगरी कोळी आणि आदिवासी समाज म्हटलं तर सर्वजण एकत्रित येत असतात आणि नेहमीच बांधिलकी राहिली आहे या तिन्ही समाजांची. आगरी चषक 2024 हा रणसंग्राम रंगतो आहे. रंग भरण्याचं काम खेळाडू करतायत. रंग भरण्याचं काम आमचे अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले प्रमुख अतिथी करतायत. आमचे समालोचक सुद्धा रंग भरण्याचं काम करतायत आणि JTCद्वारे थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं पोहोचवलं जात आहे. एक पृथ्वी 196 देश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 समुद्र आणि अर्थातच असं ही सुजलम सुफलम आपली ही भूमी आहे, जागतिक भूमी आहे आणि या जागतिक भूमीमधील आपला भारत देशामधील महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील हा पालघर जिल्हा. पहिल्याच बॉलवर चेंडूला उडवायचं होतं. पहिल्या चेंडूवर विकेट टिपलाय आणि विजय यांनी हा झेल टिपलाय. गोलंदाज आयवन याला मिळतं यश. भरत पाटील इथे बाद होतोय. होता पहिलाच बॉल जर आपण बघितलं तर पहिलाच बॉल लेग ब्रेक केला होता आणि ह्याच दरम्यान थोडासा संत गतीचा चेंडू होता. त्या चेंडूला उडवायचं होतं मिड विकेटच्या दिशेने, परंतु चेंडू गेला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक विजय तयार होता आणि त्यांनी झेल टिपलाय. पहिला धक्का दिलाय. भरत पाटील एक अनमोल असा खेळाडू होता आणि त्याला 0 या धावसंख्येवर बाद केलं. गोल्डन डकचा शिकार तो बनलाय. आता 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉलमध्ये 72 धावांची आवश्यकता. आत्मविश्वास वाढला जातोय वरिष्ठ खेळाडूचा. वय वर्ष 55 वयोगटातील खेळाडू आहे आणि गोलंदाजी मार्गावर त्यांनी चांगलं काम आतापर्यंत केलंय. अनेक मोठमोठ्या खेळाडूंच्या बिंबेऱ्या उडवण्याचं काम करणारा खेळाडू म्हणजेच आयबन तयार. नवीन आलेला बॅटर नमन करता. नमन आता या ठिकाणी वरचढपणा दाखवेल काय? लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के. तोच गोलंदाज आणि तोच क्षेत्ररक्षक गॉन. गोलंदाज करताना दिसतात. उत्तम दर्जाचे गोलंदाजी असल्यामुळेच फलंदाज या ठिकाणी झटपट बाद होत आहेत. लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स प्राप्त केल्यात आयबन या खेळाडूने, या गोलंदाजाने आणि विषय या क्षेत्ररक्षकाने ही झेल टिपलेत. म्हणजेच बघा सांघिक कामगिरी करता तो सुद्धा 100% योगदान देतोय. फक्त फलंदाजी नाही तर फिल्डिंग मध्ये सुद्धा त्याचा दबदबा आपल्याला, दरारा आपल्याला दिसून येतोय. 8 बॉलमध्ये 33 धावा त्याने बनवल्या होत्या. इथे विकेटच्या हॅट्रिकवर आलाय गोलंदाज आयबन. नवीन बॅटर आता हरेश आलाय. स्क्वेअर कटचा बादशाह म्हणून या खेळाडूची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे. त्याच्यावर मोठी जबाबदारी आणि तो जबाबदारीने कळ करेल काय?
72 धावांचं टार्गेट आहे. 22 बॉल शिल्लक आणि 22 बॉलमध्ये या 72 धावा बनवाव्या लागतील. हॅट्रिक बॉल, लेग ब्रेक चेंडू केला होता, फ्लाईट जास्त दिली होती, बॅटिंग क्रीजच्या थोडासा पुढे हा चेंडू पडला. एक चोरटी धाव मिळाली. चोरटी धाव मिळवतो बॅटर. बॅटच्या मदतीनं खातं उघडलं बॅटर हरेशने. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 1. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला जिंकण्याकरता 72 धावांचं टार्गेट आहे. म्हणजेच कळसुबाई शिखर गाठावं लागेल जे 1646 मीटरचं आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे शिखर आणि तसंच शिखर बॅटिंग करताना गाठलंय कोळीवाडा टीमने. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. स्लोवर वन, थोडासा आत वळताना हा चेंडू दिसलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडूला पिच केलं होतं गोलंदाज आयवन याने. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावसंख्या 1. 71 धावसंख्या अजूनही बनवायचे आहेत. 71 रन्स. खोळवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली. फेक करेपर्यंत एकाच धावेवर दोन्ही बॅटर समाधान मानतायत. थोडासा आता मानसिक दबाव आलाय बॅटिंग करताना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमवर. याआधी विजय शेठ पाटील चषक वसई कोळीवाडा येथील ती भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये एकमेकांविरुद्ध हे 2 संघ लढले होते आणि विजय प्राप्त केला होता वसई कोळीवाडा टीमने. क्रॉस बॅटर स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू उड्डाण करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, मिळतंय धावा 6. षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. वेळ फार महत्वाची आहे. वेळ जे शिकवतोय तो दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. म्हणूनच वेळ हा सर्वात मोठा गुरु आहे आणि या वेळेला तुम्ही महत्व द्या. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजून जर आपण विचार केला तर 64 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 64 धावा. पुढील होणारा मॅच 2 टीम दरम्यान असेल. शिरगाव आणि खारबाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी लवकरात लवकर या. साईश स्पोर्ट्स खारबाव आणि शिरगाव टीमचा कॅप्टन टॉससाठी या. पहिल्या षटकानंतर धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. आता 18 बॉलमध्ये 64 धावांची आवश्यकता. अशा स्थितीमध्ये बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल बॅटरला. गोलंदाज तयार. रॉक याचा हा बॉल स्ट्रेट कळून काढला बॅटर निखिल ओगे याने. निक्स पूर्ण करतो 1 धाव. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. आता इथे दबाव हा वाढतच चाललाय. दबाव आहे आणि बॅटरचा थोडासा अभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर क्रिकेटचं मैदान आहे आणि ह्याच मैदानावर अनेक ऐतिहासिक मॅचेस यापूर्वी सुद्धा झाल्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू येतोय बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. आज जुचंद्र गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय जर आपण बघितलं तर शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख आणि शहर प्रमुख किरण शहरा मात्रे सरांचा वाढदिवस आणि 10चा आकडा इथे आलाय. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ओ चांगला बॉल, चांगला टर्न प्राप्त केला जातोय. त्याचबरोबर आणखीन एक आगरी रत्न, आगरी समाजाचे समालोचक कामन मोरी येथून बिलॉंग करणारे हेमंत पाटील यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि 10चा आकडा आल्यावर या सर्व आठवणी ताज्या होत आहेत. ह्या दोघांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. ओ आता मोठा फटका, उंची जास्त गाठली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि तो मात्र देत नाही हानी आणि म्हणूनच हमी दिली नव्हती. त्याचा फायदा झाला बॅटरला. 2 धाव मिळाल्या. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. 1.3 बॉलची समाप्ती. हवाई सफरच करावा लागेल. 4 चेंडू टाकून सलत रॉक याचे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा. हे पृथ्थकरण या षटकाचं आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज तयार. रॉक लोअर फुट टॉस बॉल, मिडल स्टंप वरचा चेंडू, खाली राहणारा बॉल होता आणि सरळ अपील केली होती गोलंदाजाने. पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय. विकेटचं झालंय पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 12. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 12 धाबा, 3 गडी बाद. आणि अजून जर आपण विचार केला तर फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 60 धाबा बनवायच्या आहेत. बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी करावा लागेल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. शिरगाव आणि साईज खारबाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. बुद्धिमत्तेचा वापर सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमने केलाय. समोरच्या इनकडून रेल्वे इनकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रॉक सज्ज झालाय. धावसंख्या आहे ती 12 धाबा. डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक इन कडे राजेश ओघे. फिरकीचा जादूगार सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये वळतोय. मिडॉन वरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळाली. याचबरोबर 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फळकावर धाबा आहेत त्या 13 धाबा. आता श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला उर्वरित 12 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 59 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. जुचंद्र नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आगरी चषक 2024. टीमचे खेळाडू वसे कोळीवाडा टीम आपला दबदबा, आपलं वर्चस्व, आपली हुकूमत गाजवताना दिसत आहेत. 12 बॉलमध्ये 59 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या कोपरी टीमला गोलंदाजी मार्गावर गोलंदाज फ्रँकी आलाय. फ्रँकीचा हा बॉल बुद्धिमत्तेचा वापर त्याने पुन्हा एकदा केलाय आणि खूप सुंदर गोलंदाजी तो करतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 13 धाबा. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 59 धावांची गरज आहे. सरळ बॅटने सुरक्षित फटका असेल हा. स्ट्रेट ड्राईव्ह मिळते 4 धाबा. आलाय शानदार चौकार. फळकावर लागली जाते ती 17. स्कोअर मोज ऑन 17. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. चांगला फटका आहे. एकच धाव मिळेल. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता विषय. फेकी साईपर्यंत एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 18. जिंकण्याकरता 72 धावांचं लक्ष होतं आणि सध्या तरी धावा झाल्यात त्या 18 धाबा. फार मोठा पल्ला गाठायचा आहे. शिरगाव टीमचा कॅप्टन लवकरात लवकर या टॉस करण्याकरता. खारबाव टीमचे कॅप्टन प्रणय फाट या ठिकाणी आलेले आहेत. खारबाव टीमचे कॅप्टन आलेत. वळूया आपण मॅच कडे.
शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन फुल केलाय चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने वळतोय. एकदा पूर्ण केली दुसरी धाबे करता बॅटर धावत नाही आणि दोन्ही बॅटर फक्त एकरी धावेनिशी पुढे सरकतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 19. शिरगाव टीमचा कॅप्टन या कारण खारबाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. 8 बॉल शेवटचे आता शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 53 धावांची गरज आहे. 8 चेंडू 53 धाबा अशक्य आहे आव्हान. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडण्याचा प्रयास आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 2 धाव मिळवतोय बॅटर राजेश ओगे. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 21 वर. 21. 2 षटका आणि 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 21. 72 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे आणि 7 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट बॉल चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. तो झेल टिपतोय. विकेटचं झाले पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 21. शिरगाव संघ कर्णधार असेल तर या आमच्यापर्यंत. शिरगाव संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत या ठिकाणी खारबाव संघाचा कर्णधार आलाय. 51 धावांची आवश्यकता 6 बॉल मध्ये. चांगली पकड कारण हे श्रेय कोणाला द्यावं लागेल कारण हवेच्या विरुद्ध दिशेने सुद्धा फटकेबाजी झाली. हवेच्या दिशेने सुद्धा फटकेबाजी झाली म्हणजेच आज अशक्य जे होतं ते शक्य करून दाखवलं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना वसई कोळीवाडा टीमने. 8 बॉल मध्ये 33 धावा विजय याने बनवल्या. 7 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान रोनियल याने दिलं आणि 15 धावांचं योगदान हे दिलं होतं 9 चेंडूंमध्ये फ्रँकी याने. यारॉन हा गोलंदाजच्या मार्गावर आलाय. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. 6 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इन कडे मिस्टर हरीश. 1 षटकार हरीश यांनी ठोकलाय. नॉन स्ट्रायकिंग कडे सतीश पाटील परंतु हा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता. मला असं वाटलं की षटकार येईल परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल टिपलाय आणि हा 5वा धक्का लागलाय कोपरी टीमला. विकेटचं पतन. 5 गडी बाद. धावसंख्या 21. शिरगाव संघाचा कर्णधार या आमच्यापर्यंत. खारबाव संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. लगेच या. विनंती असेल लास्ट ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी. लवकर या प्लीज. प्रथमेश ओघे आलेत आता. बंटी ओघे स्ट्राईक इन कडे. चांगला बॉल. चेंडू पॉइंट स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये राहतोय. 1 धाव मिळाली. लेग बाईचा इशारा ललित भोईर सरांचा आलाय. एका धावनेची धावसंख्या धावफळकर पोहोचली ते 22. हा मॅच एकतर्फी होताना आपल्याला दिसून येतोय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 50 धाबा. शॉर्ट बॉल फुल केलं जाते. चेंडूला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल काय. 1 धाव पूर्ण केली. एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतोय. चांगले फिल्डिंग तिथे रॉनियल याच्याद्वारे. एका धावेची धावसंख्या पोहोचली 23 वर. 72 धावसंख्येचं तगडं आव्हान दिलं होतं आणि हे आव्हान स्वीकारताना पहिल्याच बॉलवर जी मोठी विकेट मिळाली भरत पाटील याची त्याच्यानंतर इतर कोणताच खेळाडू विकेटवर जास्त काळ टिकून राहताना दिसला नाही आणि हेच तर पराभवाचं कारण खरं ठरलंय. स्लोवर 1 चेंज ऑफ पेस. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव मिळाली प्रथमेशाला. एका धावेने प्रथमेश आपलं खातं उघडतोय. धावसंख्या पोहोचली 24 वर. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24. 48 धावांची आवश्यकता उर्वरित 2 चेंडूंमध्ये. स्विच हिट केलंय. चेंडू डिपिश पॉइंटच्या दिशेने वळतोय. 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात 4 धाबा. पराभवाचं अंतर थोडंसं कमी करण्याचा हा प्रयास आहे. चौकार आलाय. 28. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 28.
मोठा फटका चेंडूला उचललाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. शतरक्षक तिथे तैनात होता परंतु त्यांनी हा झेल सोडलाय. एक धाव मिळाली, एकही धाव घेतली नाही. याचाच अर्थ फार मोठ्या फरकाने हा मॅच जिंकलाय. जवळजवळ जर आपण विचार केला 43 धावेनिशी हा मॅच त्यांनी जिंकलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावा बनवता आल्या 28. हॅलो हॅलो चला या आमच्यापर्यंत लगेच शिरगाव संघाचा कर्णधार आमच्यामध्ये या लगेच विरिंदर सेल. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर विजय इज द मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडूंमध्ये 33 धावांचं योगदान त्यांचं पाहायला मिळालं. आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बघतायत हितेश भोईर यांना. ओटीयू हितेश.